और आप फायदा उठा सकते हैं हमारे 21 ऑनलाइन चर्चेस का। देखिए उनको, वो भारत की सब प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। उड़िया, तेलुगु, तमिल, गुजराती, कन्नड़ा, तुलु, इंग्लिश, हिंदी, असमी, मराठी, पंजाबी, नेपाली, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। उसके अलावा 3 विशेष चर्च हैं। टीनेजर्स के लिए चर्च है, चिल्ड्रन चर्च भी है और गूंगे और बहरों के लिए भी है। थैंक यू, गॉड ब्लेस यू। Via एक नवीन सृष्टी, via नवीन माणूस, जुनी गोष्टी निघून गेली, मी नवीन जन्मलो, जयवंत नाते, तोच मी आहे एक नवीन सृष्टी, मी ख्रिस्तात आहे, मी एक नवीन सृष्टी, मी नवीन माणूस, जुनी गोष्टी निघून गेली, मी नवीन जन्मलो, जयवंत नाते, तोच मी आहे एक नवीन सृष्टी, मी ख्रिस्तात आहे, मी एक नवीन सृष्टी, मी नवीन माणूस, जुनी गोष्टी निघून गेली, मी नवीन जन्मलो, जयवंत नाते, तोच मी आहे एक नवीन सृष्टी, मी ख्रिस्तात आहे, मी एक नवीन सृष्टी, मी ख्रिस्तात आहे। हालेलुया। आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज क्राइस्ट एम्बेसी इंडिया तर्फे आपल्या मराठी ऑनलाईन चर्च मध्ये। आपण जिथे कुठे आहोत तिथे आपण सगळे उभे राहू शकता, आपले हात उंचवू शकता आणि आपण अन्य भाषेत प्रार्थना करणार आहेत, परमेश्वराची स्तुती करणार आहेत। तर आपण प्रार्थना करू शकतो। रोन दे गेरा सिकल बांध गरा बस सोकोरी बांध गेंदरा बस सकरा बांधे ओरी लीरी करा 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 बांध गेंदरो सोकर बोंद गेंदला मस्सकला बांधे ओरी आजे गेरा गा 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 री गा गांद सकोर बोंद गेंदरा बस सकरा बांधे ओरी काला करा बांध। प्रार्थना करा, आपल्या आत्मेला तयार करा आजच्या वचनांसाठी, आजच्या सर्व्हिससाठी। देव आपल्याशी बोलणार आहे, प्रभू आपल्याशी बोलणार आहे। इंदरा साकरा बांध गोंदोर बसे केरा करा बांधे ओ रकली बांध बांध गरबा साकरा बांधा ओ सिकला करा हासारा बांध गोंदोर बसे केरा करी करा करा बांध गोंदो गोरे बासी कला 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 बांधे गेंदेर मोंदे गरबा सिकरा बांधा। तयार करा आपल्या आत्म्याला, आपल्या बुद्धीला परमेश्वराच्या अधीन करा आणि सुसमाचारासाठी आपल्याला तयार आपल्या स्वतःला तयार करा। ओंदे गेरा करी का बांधे गांधारा साकरा बांधो। धन्यवाद 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 करा परमेश्वराचा। ओ रींदे गेरा साकरी बोंदे गेंदरा सकला बांध गरबा साकरी बोंदे ओ री गी 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 रा बांधा बांधे गेंदेले मुंदो सकरी बांधो ओ रींद गरबा सकरा बांध। हालेलुया हालेलुया। ही प्रार्थना येशूच्या नावात मागते, आमेन। हालेलुया। आपण अजूनही प्रार्थना करत आहोत। आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू घेतलाय 2 तिमोथी याचा पहिला आणि दुसरा वचन। आपण वचन वाचणार आहोत। वचन म्हणते, मी तुम्हाला विनवणी करतो, मध्यस्थी करतो आणि सर्व माणसाचे आभार मानतो, राजे आणि जे लोक उच्च पदावर आहेत त्यांना, जेणेकरून आम्ही शांती मिळू शकू आणि भक्ती आणि प्रामाणिकपणाचे जीवन जगू शकेल। हालेलुया। आम्ही भारतात, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र इत्यादी प्रत्येक राज्यातील नेत्यांसाठी प्रार्थना करणार आहोत की प्रभूचा आत्मा त्यांना आपल्या सर्व निर्णयात मार्गदर्शन
करीत आहे आणि देव जे पाऊल उचलतात त्यांना घेऊन जाण्यास प्रवृत्त करतो. हालेलुया. ते सचोटीची कामे पुढे करतात, त्यांना योग्य दिशेने नेले जात आहे आणि देश आणि अर्थव्यवस्था पाडण्यासाठी सैतानाचे तयार केलेल्या फसवणुकीपासून आणि कपटापासून मुक्त केले आहेत. ओ रिंदेर बसकर बांधो. आपण या सगळ्यासाठी प्रार्थना करणार आहोत. भारतात जिथे कुठे आपले भाऊ बंधू आहे तिथे जे परमेश्वराच्या राज्यासाठी आपले पाऊल उचललेत आणि सेवकेसाठी आपल्याला आपल्या जीवनात जे कार्य करतात त्याच्यासाठी ते पाठीमागे होणार नाही आणि कुठलीही युक्ती शैतानाची त्यांच्या जीवनात कार्य करणार नाही, त्यांच्या घरात कार्य करणार नाही, आपल्या राज्यात करणार नाही. आपले नेता जे आपले सोसायटीचे राज्य म्हणजे जे उच्च अधिकारीवर आहेत त्यांच्यावर शैतानाची कुठली युक्ती चालणार नाही आणि जे काय परमेश्वराची योजना आहे ती सफल आहेत येशूच्या नावात. तर आपण प्रार्थना करू शकता. ओ रेबेन दे गेराबा सिकारा कारा बांध गोंदेला बसा खाली बांधा ओरी आजे ते रे के ताकाती की तो रोबोंदो गोराबा साकारा कारा बहा ओरी कला कारा बांध बांधे गेंदो सोकुरी कारा बांधे रे बोतराबा सिकारा कारा बांधे ओरी एजे गेला गा 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 जिंदरा बांध गोंदो सोकुर बोंदे गेंदरा साकाला बांधे ओरी केरा कारी कारा कारा रा 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 बांध बोंदे गेंदरा साकारा बांधे गेंदला मसाकली बांधो ओरी aziga la gaga ganda ganda raba sokotoro bosekera bande gendara mandaro sikilo bodara baha ori karara raba sakara bande ori ezende gendara basokoro bosokoli kalabanda प्रार्थना करा अन्य भाषेत घोषणा करा. रांदा करा वसकरा बांधे गेंदला मंदरो सोकरी बातारा 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 रोंदे गेरा वासी करा बाहा ओरी गोंदे गेरा वासकली बाहा आज से केरे बोंदे गेंदरा बोसेकरा कारी करा 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 रा 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 बासोंदो गोरा वासी कला कला बांधे ओरी गा 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 गांदा गांदा रबा सकरो सोतरो बोसी किरी किरी री 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 ओरी रे 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 बांधे के तेरा बाती कता का री री रंदरो बोसकरा बांधे गेंदरा वसकला बांधे ओरी करा हात करा बांधो. प्रार्थना करा येशूच्या नावात. घोषणा करा रांदो गोरबा सकाली बांधे. शैतानाची कुठली युक्ती आपल्या भारतावर आपल्या भारताच्या कुठल्याही देशात कुठल्याही उच्च अधिकारीवर कार्यरत होणार नाही येशूच्या नावात. ओरिंदे गरबा सकरा बांधो गोंदरा सकाली बांधे गेंदरा सकाली बांधे गेंदरा सोतरो बोतकरी बाबा हा ओरी री री रोंदो रोबो सोकर बांधे गेरबा सकता. जे उच्च पदावर आहे ते कुठल्याही शैतानाच्या युक्तीवर त्याच्या जे काय प्लॅन अँड पर्पस आहे त्याच्यावर ते असफल होते येशू प्रभू येशूच्या नावात. रेंदे गरा वासी करा बांध गोंदीला कारी बाबा बसा करा बांधा ओरी कारी रे बांधा करा बसो कोती करा बसा करा बांधे रेंदे रे बसी करा बांधे. जे प्रभू परमेश्वराच्या स्वार्थासाठी आपले पाऊल ज्यांनी पुढे टाकलेत येशूच्या नावात ते पुढे पुढे अजून वाढत ते प्रभूच्या बुद्धीत देवाच्या बुद्धीत ते चालत ते रेंदे गरा बसी करो बोंदे गे रमांदा रबा सकरा बांधा करी बाबा हाली करा बांधे गेंदा रसे करो बोंदे गे रासा खाली बांधा. सुसमाजासाठी जे काही योजना प्रभूंनी आपल्याला दिलेत त्या सगळे योजना जे काय आहे ते सफल येशूच्या नावात. रेंदे गेरा वासा करा बांधे. आपल्या सुसमाचार विश्वाच्या कोण्यात कोपऱ्यात वाढते. जेंदरा वासी करा बांध गोंदो रिकाला करा बहारी इंदरा साकरा बांधे गेंदरा वासा करोंदे ओरी कारी करा 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 रा बसांद गोंदो रोबोसी कला करा बांधे गेंदरा मंद गोसरो ओरी की री री बांध गांदरा वासा करा बांधे. धन्यवाद करा येशूच्या. रोंदे गेरा वासा करा बांधे. हालेलुया. ही प्रार्थना आपण येशूच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत. आजचा आपला दुसरा प्रार्थना बिंदू घेतला आहे. आपण वचन वाचणार आहोत. पहिले करंथीकरास याचा 16वा अध्याय आणि 15वा वचन. आपण वचन वाचणार आहोत. वचन म्हणतो, बंधूनो, स्तेफनेसचे घराणे तुम्हाला ठाऊक आहे, ते अखायाचे पहिले फळ आहेत आणि संताची सेवा करण्यास तयार आहेत. हालेलुया. आम्ही आपल्या बांधवासाठी प्रार्थना करत आहोत की त्यांचे अंतःकरण आणि अंतःकरणे स्वर्गीय गोष्टीमध्ये सतत व्यस्त असतात. ते स्वार्थेसाठी सेवेसाठी कटिबद्ध आहेत आणि आम्ही प्रभूच्या लवकर येण्याच्या तयारीत असताना ते आपली सेवा आनंदाने पूर्ण करीत आहेत. हालेलुया. आणि दोष न देता ते पूर्ण करीत आहेत. होरी बांधारा साकारा बांधो. घोषणा करा की ते मिनिस्ट्रीच्या संदेशामध्ये व्यस्त आहात, आत्मा जिंकतात आणि सर्वत्र स्वार्थेचा प्रचार करत आहात. हालेलुया. तर आपण प्रार्थना करणार आहोत. आपल्या जेवढे ख्रिस्ती भाऊबंधू आहेत, आपले चर्च आहेत, जिथे कुठे भारतात आपल्या विश्वामध्ये जिथे कुठे आपले भाऊबंधू स्वार्थेसाठी आपले आयुष्यात काम करत आहात, ते
कटिबद्ध आहेत आपली सेवामध्ये आणि कुणीही थकत नाहीये, पाठीमागे होत नाहीये, आपले पाऊल पाठीमागे टाकत नाहीये, परंतु देवाच्या बुद्धीत वाढते आणि जे कार्य त्यांना दिलेत, जी स्वार्थाची सेवकाई त्यांना भेटली आहे त्याच्यामध्ये ते थांबत नाही, थकत नाही आणि पुढे चालतात आणि आनंदाने प्रभूची सेवा करत आहात आणि कुणा एकामेकावर दोष लावत नाहीये आणि आपल्यासाठी आपल्या जे काही सेवा त्यांना भेटली आहे परमेश्वराच्या द्वारे, ते सेवामध्ये ते आनंदपूर्वक काम करीत आहेत. तो रे बोंदे गेरावा सिकाला बांधो ओरी गा साखारा बांधे रबो सिखाला बा साखाला बांधा. ओ धन्यवाद करते प्रभू परमेश्वर, आम्ही आमच्या सगळे भाऊबंदांसाठी पिता परमेश्वर, जे तुझ्या सेवकासाठी, तुझ्या सुसमाचारासाठी आपल्या जीवनात प्रभू परमेश्वर आनंदपूर्वक काम करत आहे. रेंदे गराबा सिकारा बांधो गोंदरावा साखारा बांधे ओरी का sikala bande gendara basokori bonde gendara mando गोरा सिकाला बांधे ओरी कारा बांधे गेंदरा बासिकाला बांधो. धन्यवाद करते परमेश्वर, आम्ही पिता परमेश्वर तुझ्याकडनं पिता परमेश्वर निवडले गेलेले आहेत. रेंदे गरो बसिकारा बांधो गोंदरो बसिकारा बांधा ओरी गिरा बांधो. तुझी बुद्धी आमच्या भाऊबंडामध्ये आमच्यामध्ये पिता परमेश्वर, जे तुझ्या सुसमाचारासाठी आपल्या पिता परमेश्वर आयुष्य पिता परमेश्वर तुला दिलेले पिता परमेश्वर, त्याच्यासाठी पिता परमेश्वर ते कटिबद्ध आहे. शिकारा बांधो गोरी बसाकारा बांधे ओरी करा 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 करी बांधो गोंदला सिकाला बांधे गेंदरा बोसे खेरा बहा ओरी इंदेरा वासाकाला बाती करा बांधो गोंदरा खरा बांधे. धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. तुझी बुद्धी आमच्यामध्ये कार्य करत आहे. ओरी लेरे बातारा बांधे ओरी करा 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 बांधो गोंदरा सिकाला बांधे. तुझी आत्मा आम्हाला चालवते येशूच्या नावात. रे बोंदे गेदरा बासी करा बांधो ओरी की करा बसा खरा रांदरा बसको तेरा बाली बहातारा बांधो. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. ओरी जेले वासा खारी खरा सातारा बांधे गेंदारी बांधा. चर्चेस पिता परमेश्वर पुढे चालते पिता परमेश्वर, पुढे वाढते. रेंदरे बसी करा बांधो ओरी कसा काला बांधा ओसी के रकारी करा बांधे. पिता परमेश्वर आमचे लीडर्स पिता परमेश्वर, जे आमचे चर्चचे मेंबर्स आहे, सेल्सचे मेंबर आहे पिता परमेश्वर, ते विश्वभरात पिता परमेश्वर वाढते 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 पिता परमेश्वर तुझ्या येशूच्या नावात. ओरी केला काली काला 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 बांध गोंदे रवा सकरा बांधे ओरी बाबा सकरा बांधो. धन्यवाद 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 पिता परमेश्वर, तुझ्या नावाला गौरव देते. रेंदे गे रवा सकरा बांधो गोंदी रवा सकरी बोंदो. तू महान पिता परमेश्वर, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तुझ्या नावाला पिता परमेश्वर आम्ही धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ही प्रार्थना मी येशूच्या नावात मागते. आमेन. हालेलुया. तर आता ही सुंदरशी वेळ आहे स्तुतीची, आराधनेची, परमेश्वराचे नावाची आपण स्तुती करणार आहोत. तर आपण आपल्या क्वायर टीमला आमंत्रित करतो स्टेजवर. सर्वस्व माझे येशू, माझे जीवन आणि माझे विश्व तूच आहेस. तूच माझा सर्वस्व माझे येशू, माझे जीवन आणि माझे विश्व तूच आहेस. जगतो मी
तुझ्यासाठी, कारण तू आहेस माझे जीवन जगतो मी तुझ्यासाठी, कारण तू आहेस माझे विश्व येशू, 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 तूच माझा सर्वस्व, माझे येशू, माझे जीवन आणि माझे विश्व तूच आहेस, तूच माझा सर्वस्व, माझे येशू, माझे जीवन आणि माझे विश्व तूच आहेस, जगतो मी तुझ्यासाठी, कारण तू आहेस माझे जीवन जगतो मी तुझ्यासाठी, कारण तू आहेस माझे विश्व येशू, 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 येशू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आजच्या मराठी ऑनलाईन चर्च मध्ये. आणि ही वेळ आहे तुमच्या आवडत्या वास्तविकतेच्या संग्रहाच्या वाचनाची. आज दिनांक 17 जानेवारी 2021 आणि आजचा टॉपिक आहे त्याच्या नावातील आपले अधिकार ओळखणे. हालेलुया. सुरुवातीचे वचन घेतले गेले आहे इफिसकरास पत्र त्याचा 2रा अध्याय 6वे वचन. आणि ते सांगते, आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्या बरोबर उठवले व त्याच्या बरोबर स्वर्गात बसवले. हालेलुया. पास्टर क्रिस किलोमे आजच्या वचनातून सांगत आहेत. पास्टर म्हणत आहेत, जेव्हा आपण ख्रिस्तातील आपल्या अधिकाराचा आणि सत्तेचा फायदा घेतो तेव्हा पुष्कळ काही गोष्टी आपण करू शकतो. भरपूर ख्रिस्ती बऱ्याच गोष्टींबाबत शांत राहिले आहेत. जीवनाचे बळी असल्याप्रमाणे ते जगतात. नाही, ताबा घ्या, तुम्ही पदावर आहात. हालेलुया. तुम्ही ख्रिस्तासह सामर्थ्याच्या स्थानामध्ये बसलेले आहात, अधिकाराच्या स्थानी. तुमच्याकडे त्याची सत्ता आहे, हक्काने ती तुमची आहे. मग त्याचा वापर करा. तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या सेवा कार्यामध्ये, नोकरी, व्यवसाय, शहर, देश इत्यादीमध्ये येशूचे नाव वापरून गोष्टी योग्य बनवा. प्रत्येक सरकार किंवा संस्था नावा किंवा जे शीर्षक देण्यात येईल दोन्ही या जगामध्ये आणि येणाऱ्या त्यापेक्षा ते नाव मोठे आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त सर्वांवर प्रभू आहे आणि सर्व देहांचा प्रभू आहे. या ज्ञानाने उठाव, युद्ध, साथीचे रोग, दुष्टाई, संकटे आणि सैतानाने केलेल्या कहरला आणि जगभर विनाश आणण्याच्या त्याच्या प्रयत्नांना थांबवू शकता. आणि तुम्ही थांबवले पाहिजे. या गोष्टींना थांबवणे सोपे आहे. त्याच्या नावामध्ये अधिकार आणि सामर्थ्याला प्रार्थनेमध्ये वापरा. मेसेज अनुवाद आपल्याला इफिसकरास पत्र त्याचा 1 अध्याय 21व्या वचनाचे एक उत्कृष्ट भाषांतर देते. ते सांगते, देवाने त्याला मरणातून उठवले आणि स्वर्गामध्ये सिंहासनावर बसविले.
विश्व आणि अंतराळापासून ते सरकारपर्यंत कोणतेही नाव किंवा सामर्थ्य या नियमापासून चुकत नाही आणि फक्त तात्पुरते नाही पण सदा सर्व काळासाठी तो त्या सर्वाचा प्रमुख आहे. सर्व गोष्टींमध्ये शेवटचा शब्द त्याचा आहे. हालेलुया. हे असामान्य आहे तरीही तो ताब्यामध्ये आणि सत्तेमध्ये नाही जर तुम्ही काही केले नाही. ज्या मार्गाने तो पृथ्वी चालवतो आणि गोष्टींना क्रमाने ठेवतो ते आपल्याद्वारे आहे, चर्चद्वारे. आपण त्याचे दिवस लांबवणारे त्याचे बीज आहोत. तो आपल्याद्वारे राज्य करतो. जेव्हा तुम्ही बोलता तो बोलत असतो. जेव्हा तुम्ही अंधकाराच्या शक्ती आणि तुमच्या राष्ट्रातील दुष्टाई विरोधात कृती करता यात तो असतो जो कृती करतो. हालेलुया. सैतानाकडे काहीही संधी नसेल जर ख्रिस्तामध्ये तुमच्या पदाचा आणि क्षमतेचा फायदा तुम्ही घेतला. त्याच्या नावामध्ये जे गौरव आणि सामर्थ्य तुम्ही गाजवता आता देखील तो अधिकार वापरा. तुमच्या जीवनातील कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला हवे असलेले विशिष्ट बदल येशूच्या नावामध्ये घोषित करा आणि तुमच्याकडे साक्ष असेल. देव आशीर्वादित असो. हालेलुया. ही वेळ आहे घोषणेची. आपण आपले पवित्र हात उंचावू शकता आणि माझ्या मागे म्हणू शकता, मी ख्रिस्तासह स्वर्गीय स्थानामध्ये विराजमान आहे. जगातील सर्व कष्ट, त्रास, संकट आणि भ्रष्ट प्रभावापासून खूप वर आज मी सत्ता करतो आणि सर्व परिस्थितींवर राज्य करतो. ख्रिस्त माझ्याद्वारे राज्य आणि शासन करतो. त्याचे राज्य आणि नीतिमत्व माझ्याद्वारे व्यक्त केलेले आहे. त्याचे नाव सदा सर्व काळासाठी आशीर्वादित असो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे साक्षीची. प्रेज द लॉर्ड. मेरा नाम शोभा है. मैं ठाणे से हूँ. मेरी गवाही मेरे सेल की है. मैं धन्यवाद देती हूँ परमेश्वर को और परमेश्वर के जन को कि नीलम नाम की मेरे सेल में औरत आती है और वो जैसे सेल में आए और मुझे बोले कि मैं मेरे भाभी के लिए आई. मेरा तो सही है लेकिन मेरी भाभी बहुत सालों से 3 साल हो गए बहुत बीमार है. तो अगर वो चंगी हो जाए तो मैं हमेशा परमेश्वर की सेवा करूँगी. मैं बोले ठीक है आप रुको, मैं जैसे सेल खत्म होएगा वैसे मैं प्रार्थना करूँगी. और जैसे सेल खत्म हो गया मैं उनके लिए प्रार्थना की. उनके भाभी का नाम अनिता है और मैंने फ़ोन पर उनको प्रार्थना किया. प्रार्थना उनका एक साइड पूरा काम नहीं करता था. आँख से लेके कान से लेके पैर हाथ कुछ नहीं उठते थे. और जैसे प्रार्थना की मैंने और उन लोगों को उस दिन से हम लोग वही हफ्ते से उनको ऑनलाइन चर्च भेजना चालू कर दिया. वो ऑनलाइन चर्च देख रहे हैं और जैसे जैसे देख रहे हैं वैसे वैसे चंगाई उनके अंदर काम कर रही है. और वो जैसे जैसे उनके शरीर सही होने लगा और उन्होंने इधर फोन करके बताया कि मैं एकदम वो जैसे देख रही हूँ वैसे सही हो रहा है. कोई दवाई नहीं खा रही थी मैं और मैं चंगी हूँ. मेरे हाथ उठ रहे, मेरे मुझे सुनाई दे रहा है. और उन्होंने बताया इधर और वो मुझे बताने लगे कि बहुत अच्छा महसूस कर रहे, चंगाई को ग्रहण कर चुके हैं पूरी तरह से. अभी वो पूरी तरह से श्वास से भरे हुए हैं. सब दर्द उनके अंदर से चला गया. अभी वो अगले महीने में चर्च में गांव से आने वाले हैं और परमेश्वर के जन को धन्यवाद देने के लिए, परमेश्वर को धन्यवाद देने के लिए आने वाले हैं. इसके लिए मैं धन्यवाद देती हूँ, परमेश्वर को धन्यवाद देती हूँ और परमेश्वर के जन को धन्यवाद देती हूँ क्योंकि उन्होंने ऑनलाइन चर्च चालू कर दिया. नहीं तो क्या होता उन लोगों का जो ऐसे बहुत सालों से बीमार है, बहुत सालों से परेशान है. कोई दवाई काम नहीं कर रही थी, उनको कोई चीज उनके जीवन में काम नहीं कर रही थी. धन्यवाद सर. वी लव यू सर.
तुझी आराधना, आराधना तुझी आराधना, आराधना तुझी संपूर्ण मनाने आराधना, संपूर्ण मनाने आराधना, करतो तुझी उपासना, करतो तुझी उपासना, जीवनातून माझ्या आराधना, जीवनातून Smile. माझ्या आराधना. येशू तू महान आहेस, येशू तू महान आहे, तुझ्यात सर्व ज्ञान आहे, तुझ्यात सर्व ज्ञान तुझ्यात नवीन आहे. जीवन, येशू तू महान आहे, तुझ्यात सर्व ज्ञान आहे, तुझ्यात सर्व ज्ञान आहे. तुझ्यात नवीन जीवन, तुझ्यात नवीन जीवन, सामर्थी माझ्या राजा, सामर्थी माझ्या राजा. हालेलुया, हालेलुया. ओ, हालेलुया. हो हो हालेलुया. ओ, हालेलुया. स्माइल, आम्ही गाऊ हालेलुया, आम्ही गाऊ हालेलुया. जिवंत राजा येशू माझा, जिवंत राजा येशू माझा. राजांचा तू आहे राजा, राजाचा तू आहे राजा. जिवंत राजा येशू माझा, जिवंत राजा येशू माझा. राजांचा तू आहे राजा, राजाचा तू आहे राजा. माझ्यासाठी दिलं प्राण आहे, माझ्यासाठी दिला प्राण तू आहे. स्वर्गात विराजमान आहेस, तू स्वर्गात विराजमान आहे. माझ्यासाठी माझ्यासाठी दिला प्राण तू आहे. स्वर्गात विराजमान आहेस, तू स्वर्गात विराजमान आहे. तुझ्यात जीवन सरळ आहे, तुझ्यात जीवन सरळ आहे. सामर्थी माझ्या राजा, सामर्थी माझ्या राजा. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, ओ, हालेलुया. ओ हो हो हालेलुया. आम्ही गाऊ हालेलुया, आम्ही गाऊ हालेलुया. जिवंत राजा येशू माझा, जिवंत राजा येशू माझा. राजांचा तू आहे राजा, राजाचा तू आहे राजा. जिवंत राजा येशू माझा, जिवंत राजा येशू माझा. राजांचा तू आहे राजा, राजाचा तू आहे राजा. जिवंत राजा येशू माझा. राजाचा तू आहे राजा. करा अन्य भाषेत प्रार्थना. प्रभूची महान उपस्थिती इथे आहे, परमेश्वराची महान उपस्थिती इथे आहे. करा प्रार्थना अन्य भाषेमध्ये. लिगा बहुशात्रा हान दलबा शिखरे बोन दलबा. आपले डोळे बंद करून प्रार्थना करा. परमेश्वराची उपस्थिती इथे आहे. खौंदरबा शरबराउंदला खांदरबलबा. करा प्रार्थना करा, प्रार्थना करा.
अंदर कीत्र बोशत्र प्रार्थना करा ली बोशत्र कौंद्र बांद्र बोशत्रीला बाहन रे बाहंद्र लगे बोशत्र केंद्र बोशत्रीला ब्रांद्रो शतीला ब्रौत्र किला ब्रौंद्र लिगा बोशत्र हांद्र बा री बांद्रो शतीला ब्रौंद्रला बा. आपल्या पवित्र हाताला उचलून अन्य भाषेत प्रार्थना कराली. आपल्या पवित्र हाताला उचलून अन्य भाषेत प्रार्थना कराली. गौंद्र बोला अन्य भाषेमध्ये लिगा बोशत ओ रसाती केले ब्रौंत केले ब्रौशत्रला खांद्र बला खौंद्रला कित्र बोशत्रीला मांद्र. ओ हालेलुया हालेलुया. धन्यवाद परमेश्वर, तो दयेसाठी करुणासाठी प्रेमसाठी. धन्यवाद परमेश्वरा, धन्यवाद. तुझ्यासारखा कोणी नाही. धन्यवाद, आमचे जीवन तुझे आहे. आम्ही तुझ्यासाठी जगतो परमेश्वरा. धन्यवाद देतो तुला. धन्यवाद अनंत जीवनासाठी. धन्यवाद येशू ख्रिस्ताच्या नावाच्या सामर्थ्यासाठी. धन्यवाद देतो परमेश्वरा या वेळेसाठी जे तू आम्हाला दिला आहेस की आम्ही तुझी सेवा करू शकतो. धन्यवाद ह्या तयारीच्या वर्षासाठी. धन्यवाद देतो प्रभू आमच्यावर इतकी मोठी प्रीती केल्याबद्दल. आम्ही बोलतो प्रभू, आमचा आत्मा आमचे मन उघडे आहे तुझ्या वचन ऐकण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. प्रेज लॉर्ड. बसू शकता तुम्ही. आपल्या शेजाऱ्याचं स्वागत करू शकता, बोलू शकता स्वागत आहे, हाय फाय देऊ शकता, हसू शकता. प्रेज द लॉर्ड. तोडू शकता. महिमा 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 महिमा. हा आपला उत्सवचा महिना आहे. प्रेज द लॉर्ड. तर आपण उत्सव दारू पिऊन नाही, आपण परमेश्वर उत्सव साजरा करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथे कुठे आपण आहे तिथे आपण परमेश्वराला महिमा गौरव देतो. आपल्या जीवनाने परमेश्वराला गौरव देतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तयार आहात संदेशासाठी? ती लोक तयार आहेत. तर कुठलं वर्ष आपले तयारीचे? प्रेज द लॉर्ड. आणि मला विश्वास आहे की तुम्ही सर्वजण तयारी करत आहात. जेव्हा आपण तयारी करत आहोत तर आपण तयारी कशाबद्दल करत आहे? सफलतासाठी. बोला, आपण सफलतासाठी तयारी करत आहोत. बोला, आपण सफलतेसाठी तयारी करत आहोत. तर लक्षात ठेवा, आपण तयारी कुठल्या गोष्टीची करत आहोत? आपण पळायची तयारी नाही करत आहोत, आपण सफलताची तयारी करत आहोत. प्रेज द लॉर्ड. इट्स इम्पॉर्टंट. सफलतासाठी एक तयारी पाहिजे. जे परमेश्वराने तुम्हाला दिले त्यासाठी तुम्ही तयारी पाहिजे तुमची. जर तुम्ही त्या गोष्टीसाठी तयार नाही जे परमेश्वराला तुम्हाला द्यायचे आहे, तर कदाचित तो कधीच तुम्हाला देऊ शकणार नाही. हे त्या प्रकारे आहे की समजा हे एक काचेचे पुलपीट आहे. तर हे कुठल्या पण प्रकारे समजा तुटलं, समजा मला ह्याला फिक्स करायचं आहे, तर मला काय पाहिजे असेल? काच. कारण मला या काचेला जोडायला काय पाहिजे असेल? काच. समजा की एक रेशमी कापड आहे, जर ते कापड फाटलं तर त्याला पुन्हा जोडायला काय लागेल आपल्याला? कुठलं कापड लागेल? तर त्याला आपण कुठल्याही कापडाने नाही जोडू शकत, माहीत आहे ना? त्याच प्रकारे खूप वेळा लोक सफलताची गोष्ट बोलतात की मला सफलता बनायचं आहे, मला यशस्वी बनायचं आहे. माझा प्रश्न असा आहे की यशस्वी होण्यासाठी स्वतःला तयार करत आहे का? उदाहरण देतो मी तुम्हाला, लग्नाचं उदाहरण. लवकर समजशील तुम्ही. समजा एक मुलगी आहे जी 5वी पास आहे आणि तिला लग्न इंजिनियर मुलाशी करायचं आहे. तर तिचं स्वप्न योग्य आहे की चुकीचं आहे? आणि ती किती पण प्रार्थना करो, परमेश्वर पण काही नाही करू शकत. जर परमेश्वर हिचं लग्न त्या मुलाशी करायची अशी परमेश्वर इच्छा आहे, पण मुलाचं काय? त्याने एवढं शिकलेला आहे, तो अनपढ लग्न का करू? इथे खूप जणांचे स्वप्न तुटत राहतात जीवनभर. आणि ते बोलतात माझं जीवन पुढे वाढत नाही, कारण जेव्हा त्यांच्याकडे तयारीचा वेळ होती त्यांनी तयारी नाही केली. म्हणून प्रत्येक वेळी टीनेजर्सशी मुलांशी बोलत असतो, ही अभ्यासाची वेळ आहे, अभ्यास करा. कारण शिक्षण सोडाल तर पूर्ण जीवनभर तुम्ही नुकसान सहन कराल. चांगला नवरा भेटेल ना, चांगली बायको भेटेल, चांगली नोकरी सुद्धा नाही भेटणार, काहीच करू नाही शकणार. प्रेज द लॉर्ड. खूप सारे लोक जे शिकून ना आले ते माझ्या बोलण्याशी सहमत असतील. तुम्हाला ते भेटत नाही जे तुमची इच्छा आहे, तुम्हाला ते भेटत ज्यासाठी तुम्ही तयार आहात. समजलं का माझे बोलणे? तुम्हाला ते भेटत नाही जे तुमची इच्छा आहे, तुम्हाला ते भेटत ज्यासाठी तुम्ही तयार आहात. समजलं का माझे बोलणे? हॅलो. काय भेटतं तुम्हाला? की ज्यासाठी जे तुम्हाला पाहिजे ते भेटत नाही. बोलू शकता आपल्या शेजाऱ्याशी की जे तुम्हाला पाहिजे ते भेटत नाही, की तुम्हाला ते भेटतं ज्यासाठी तुम्ही तयार आहात.
परत एकदा बोला ही गोष्ट. बोला, मला ते नाही भेटत जे मला पाहिजे, मला ते भेट ज्यासाठी मी तयार आहे. जर ही गोष्ट तुम्हाला समजली तर तुम्हाला माहीत पडेल की तयारी किती महत्त्वाची आहे. तुम्हाला IIT मध्ये जायचं आहे आणि तुम्ही तयारी BComची केली आहे तर ॲडमिशन भेटेल का? BCom मध्ये ॲडमिशन भेटेल की IIT मध्ये? तर जे तुम्हाला पाहिजे ते भेटलं की ज्यासाठी तुम्ही तयार होता ते भेटलं? ज्यासाठी तुम्ही, एक सत्य जे लोकांना नाही माहीत, की लोक बोलतात मला माझी इच्छा नाही भेटली, मला माझी इच्छा नाही भेटली. इच्छा नाही भेटत, जे तयारी केली ते तुम्हाला भेटणार. ते खूप महत्त्वाचं आहे की हे वर्ष आहे तयारीचं. या वर्षाच्या शेवटला तुम्हाला काय भेटेल ते या गोष्टीवर निर्भर असेल की तुम्ही वर्षभर कुठल्या गोष्टीसाठी तयारी केली. जर तुम्ही योग्य गोष्टीसाठी तयारी नाही करणार तर योग्य गोष्ट नाही भेटणार. जेव्हा मी टीनेजर होतो तेव्हा मी तयारी करत होतो जगाला बदलण्याची. टीनेजर 5 वर्षापासूनच मला जग चालवायचं होतं. 5 वर्षाचा होतो तेव्हा मी. विचारू शकता माझ्या घरच्यांना, 5 वर्षापासून माझी योजना होती, माझी तयारी करत होतो जग बदलण्यासाठी. 5 वर्षाचा होतो मी. त्या वर्षी लोक जेव्हा आईस्क्रीम खातात, मी काय करत होतो? जग बदलण्याची तयारी. मी स्वतःला वेगळ्या प्रकारे ट्रेन करत होतो. मी स्वतःला इमानदार बनवत होतो, स्वतःला मेहनती बनवत होतो. तुम्हाला माहित नाही मी काय करतो जेव्हा मी 5 वर्षाचा होतो. कारण मला माहित आहे, हे माहित मला कुठून माहित पडलं की जे पाहिजे ते भेटत नाही, ते भेट आपल्याला ज्यासाठी आपण तयारी केली. किती जणांना माझे बोलणे समजत आहे? खोटं बोलत आहे की सत्य बोलत आहे? कदाचित तुम्ही कधी बसून विचार केला नाही. तुम्ही फक्त कदाचित मागत होता पण भेटलं काही नाही. मग शेवटी परमेश्वराची तुम्ही भांडणं केले की जे आम्हाला पाहिजे ते भेटलं नाही, दिलं नाही. कारण जे तुम्हाला पाहिजे ते भेटत नसतं. पण काय भेटत तुम्हाला ज्यासाठी तुम्ही तयार आहात? काय आहात तुम्ही? हालेलुया. बोला, तयारीचे वर्ष आहे. तर हा संदेश नाही आहे. तर तुम्ही बोलण्याचे कथा मी रविवारी संदेश ऐकून आलो. हा संदेश नाही आहे. हे ते आहे जे तुम्हाला स्वतःबरोबर करायचं आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीत काय करा? तयारी. प्रत्येक गोष्टीत तयारी करा. आणि चांगली गोष्ट ही आहे, जर त्या गोष्टीची तुम्ही तयारी केली तर ती गोष्ट तुम्हाला भेटेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चांगली गोष्ट ही आहे. आणि जर ती गोष्ट जी तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी जर तयारी नाही केली तर ती तुम्हाला भेटणार नाही. 5वी शिकलेल्या मुलीला जसं आपण उदाहरण दिलं, त्याला इंजिनियर कसा भेटला पाहिजे? हा कुठला न्याय आहे? मी शिकलो इतका कुठल्या अशिक्षित मुलीशी लग्न करायला नाही. प्रेज द लॉर्ड. असे काही मुलं असतात, तिला मुलगी पाहिजे स्मार्ट, शिकलेली, फटाफट इंग्लिश बोलणारी. स्वतःला तर इंग्लिशची स्पेलिंग पण नाही आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि इथूनच खूप जणांमध्ये निराशा आहे. खूप सारे लोक निराश आहेत, निराशाने भरलेले आहेत. मला नाही वाटत त्यांना निराश व्हायला पाहिजे, झालं पाहिजे त्यांनी निराश. माझा प्रश्न असा आहे, जे तुम्ही त्यासाठी तुम्ही किती मेहनत केली आहे? तुम्ही किती तयारी केली? तुम्ही चर्चला येता संदेश ऐकायला, तुम्ही किती तयारी केली? मी तुम्हाला संदेश देण्यासाठी 2 दिवस पहिला मेसेज तयार करतो, कधी कधी 1 आठवडा पहिला तयारी करतो. तुम्ही काय सकाळी प्रार्थना करून तर येता? जे पास्टर आज शिकवतील ते माझ्यासाठी असेल, तो संदेश माझ्याशी बोलणे करेल, जो संदेश येईल तो मला चालवेल. मी देण्यासाठी इतकी तयारी करून येतो, देण्यासाठी. आणि घेणारा फक्त येतो असंच. विचार करून बघा, स्वतःची विचारा, किती जण आहेत जे सकाळी उपास करून आलेत? 1 2 3 4. धन्यवाद. उपास करून आलात, दॅट्स नाईस. प्रार्थना केली सकाळी उठून आजच्या संदेशासाठी? नाही केली ना तयारी. मी सकाळी 6 वाजता उठून तुमच्यासाठी प्रार्थना करतो की जेव्हा मी संदेश देऊ तुमचं हृदय उघडे हो. तुमचं हृदय उघडं असो की माझा संदेश, जो संदेश देईल तुमच्या हृदयामध्ये जाओ. मी तयारी करत आहे देण्यासाठी. पण काय लोक चर्चमध्ये नुसतं उठा येतात बसायला. आम्ही गेलो होतो, काय बदललं नाही. बिना तयारीचे काहीच नाही बदलणार. त्यांना माहीत नाही प्रत्येक गोष्टीसाठी काय करावं लागतं. तयारी. शेजाऱ्याशी बोला, प्रत्येक गोष्टीसाठी तयारी. प्रत्येक गोष्टीसाठी तयारी करावं लागते. तो संदेश असो या काही पण असो. हे कुठलं वर्ष आहे? कुठले वर्ष आहे? तर हा संदेश नाही आहे. हे ते आहे जे तुमची जीवनशैली बनव. आणि आम्हाला येते तयारी, असं नाही आम्हाला येत नाही, प्रत्येक ठिकाणी आम्ही करत नाही.
जसं की एक महिला जेवण बनवते, ती पण काय करते, तयारी करते. रात्रीपासून ती विचार करते की कुठली भाजी आणायची आहे. जर नाश्ता टायमावर पाहिजे तर तयारी कधीपासून होते, तर करतो आम्ही तयारी. असं नाही की आपल्याला तयारी करायला नाही येत, पण ते सिद्धांतप्रमाणे आपल्याला माहीत नाही म्हणून प्रत्येक गोष्टीची आपण तयारी नाही करत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, ग्लोरी. ते कुठले वर्ष आहे, कुठले वर्ष आहे, कुठलं वर्ष आहे, कुठलं वर्ष आहे. आणि तयारी बरोबर निराशा होत नाही. प्रेज द लॉर्ड. तयारी बरोबर निराशा होते नाही. जर तुम्ही तयारी करता तर निराशा कशाला पाहिजे, तर तुमची आशा काय होईल, तुटेल. तर हा कुठल्या क्लासमध्ये, 12वीला. जर हा 12वीची तयारी करेल तर तुला निराशा होईल. जर तयारी नाही करणार तर काय होणार, निराश. मग दोष कुणाला ना, प्रभू प्रभू. त्यानंतर तयारी नाही केली. जेवढे प्रभूचा रोल आहे तितकं तुमचा पण रोल आहे. ते वर्ष कुठलं आहे, बोला तयारीचे वर्ष आहे. तयार आहात तर तयारी कशाबरोबर करायची आहे, वचनासोबत. कशासोबत, प्रार्थनासोबत. कशासोबत, तुमच्यातील खूप सारे लोक जे प्रार्थना करतात आणि खूप सारे लोक जे अजून सुद्धा प्रार्थना नाही करत. तुम्हाला सुधारावं लागेल त्या गोष्टीला. तुम्हाला माहित नाही तुम्ही जेव्हा प्रार्थना करतात ती तो प्रार्थना तुमच्यासोबत काय करते. जर तुम्ही प्रार्थना नाही करत, जे तुमच्या समोर आहे ते सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. विचार करू मग या गोष्टीवर. अच्छा काही चायनीजमध्ये लिहू शका तुम्ही स्क्रीनवर. कुठली एक लाईन चायनीजमध्ये लिहून दाखवा. लोक ओ पास्टर मला अन्य भाषा बोलायला नाही जमत, मी 5 मिनिटं बोलतो आणि थकतो. मग आज नंतर तुम्ही बोलशील अन्य भाषा. काहीतरी चायनीजमध्ये लिहा, तुम्हाला सांगतो मी काहीतरी. आपण कुठल्या गोष्टीविषयी बोलत आहोत, अन्य भाषा बोलण्याविषयी बोलत आहोत. जर तुम्ही अन्य भाषा नाही बोलत, जे तुम्हाला दिले आहे, जे तुम्हाला भेटू शकतं ते सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. कारण बायबल बोलते जो कोणी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो तो स्वतःची उन्नती करतो. काय करतो, उन्नती. तर खूप जण बोलतात की माझी उन्नती नाही होत, मी बोलतो अन्य भाषा. तर बोला पास्टर 5 वर्षापासून आम्ही तिथेच आहे. 5 वर्षापासून कसे तिथेच आहात, वाचले नाही तुम्ही बायबल. जे अन्य भाषा बोलतो तो स्वतःची उन्नती करतो. जर तुम्हाला स्वतःची उन्नती पाहिजे तर काय बोला, अन्य भाषा. लिहिलं आहे बायबलमध्ये. पहिला कोरिन्थीकरास पत्र 14 अध्यायामध्ये लिहिलं आहे, जाऊन वाचा. जो अन्य भाषा बोलतो तो स्वतःची उन्नती करतो. जर तुम्ही बोलता मला उन्नती करायची पण मी अन्य भाषा नाही बोलणार, तुम्ही मस्करी करत आहात. बघा हे जे चायनीज लिहिलंय तर कुणाला समजता येतं हे चायनीज. मला तर नाही समजत आहे. कुणाला समजतं हे चायनीज. समजा हे चायनीजमध्ये लिहिलं आहे. जेव्हा चर्चमधनं तुम्ही बाहेर पडाल, तुम्ही चर्चच्या बाहेर जाल तर पास्टर आयझेककडून 10 लाख रुपये घेऊन जाल. तर तुम्हाला हे वाचता येत आहे. समोर लिहिलं आहे चायनीजमध्ये. तर हे कोण चर्च संपल्यानंतर माझ्याकडे पैसे मागायला येईल. कारण तुम्हाला हे चायनीज समजतच नाही. पण मी तर लिहिलं आहे इकडे चायनीजमध्ये. मी तर लिहिलं आहे, पण तुम्ही घ्यायला येशील. तेच तुमच्या बरोबर होतं जेव्हा तुम्ही अन्य भाषेत नाही बोलत. बायबल बोलते जो अन्य भाषा बोलतो तो गुप्त भाषा बोलतो, रहस्याची भाषा बोलतो. ती भाषा, ती गोष्ट जी दुसऱ्यांपासून लपलेली आहे, जेव्हा तुम्ही अन्य भाषा बोलता तेव्हा ती गोष्ट तुमच्या समोर दिसण्यात येईल. तुम्हाला गोष्ट दिसण्यात येईल. जसं ही चायनीज. जर तुम्ही अन्य भाषा नाही बोलत आहात तर तुम्ही स्वतःचे नुकसान करत आहेत. जसं चायनीजमध्ये लिहिलं 10 लाख रुपये घेऊन माझ्याकडनं घेऊन जावा. कोणच मागायला नाही येणार. ज्यांनी चायनीज इतर लिहिलं आहे तो पण घ्यायला नाही येणार. त्यांनी काय लिहिलं त्याला सुद्धा माहीत नाही. तर खूप लोक बोलतात मला काहीच भेटलं नाही, मला काहीच नाही भेटलं. तर हे बोललं का मला काहीच नाही भेटलं. तुम्हाला काही दिसलंच नाही. तुम्हाला भेटलं नाही कारण तुम्ही अन्य भाषा बोलत नाही. बायबल बोलते जो अन्य भाषा बोलतो तो स्वतःची उन्नती करतो. जो अन्य भाषा बोलतो तो रहस्याच्या गोष्टी परमेश्वराशी करतो. तुम्हाला रहस्य माहितीच नाही पडत. तुम्ही कुठल्या ज्ञानाने जगत आहात, साधारण ज्ञानाने. तुम्हाला रहस्य समजतच नाही का. तर रहस्य समजण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, अन्य भाषा बोलावी लागेल. जे तुम्ही बोलत नाही, जे अवसर, जे संधी परमेश्वर तुम्हाला तुमच्या जीवनात आणतो ते तुमच्यासाठी काय होते, चायनीज प्रकारे. जसं चायनीज तुम्हाला भाषा समजत नाही त्याच प्रकारे तुमच्यासोबत ती होते. जपानी
माझ्यासारखे लोक जे अन्य भाषा बोलतात ते त्या संधीला पकडून पुढे वाढतात, कारण आम्हाला त्या गोष्टी समजतात, तर आम्ही काय बोलत आहोत, अन्य भाषा. खूप सारे लोक अन्य भाषा बोलतात. बोलतो बॉय, तुम्हाला माहिती आहे या वेळेत तुम्ही काय करू शकता? त्या 15 मिनिटात परमेश्वर तुम्हाला काहीतरी मोठं दाखवलं असतं परमेश्वराने, ह्यांचं जीवन बदलले असते. पण त्यांनी काय काय ठरवलं, शेवटी ते बोर झाले. ते बोलले पास्टर मी अन्य भाषा प्रार्थना केली, मी थकलो. कसं थकला? प्रेज द लॉर्ड. कसं थकू शकला? थकायला तर नाही पाहिजे. बायबल बोलते जो कोणी अन्य भाषेत प्रार्थना करतो तो स्वतःची उन्नती करतो, स्वतःला चार्ज करतो. वाचले ना आपण? अन्य भाषा बोलून तुम्ही थकू कसं शकता? अन्य भाषा बोलतो तुम्ही अजून ओरडायला पाहिजे होतं, ऊ ग्लोरी. काय लोक अन्य भाषा बोलतात, फास्ट थकलो. हे लोक ते आहेत जे बिना बटन ऑन करून फोन चार्ज करत आहेत. प्रेज द लॉर्ड. बिना बटन चालू करून. डोकंच नाही. त्यांना वाटतं आम्हाला शिक्षा दिली आहे म्हणून अन्य भाषा एकदम खराब अशा प्रकारे ते बोलत आहेत अन्य भाषा. एका तासानंतर ते थकतात. त्याच प्रकारे जर तुम्ही अन्य भाषा नाही बोलत, तुमचा आत्मा चार्ज नसतो आणि ज्या गोष्टी परमेश्वर तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे तुम्ही त्या बघून ऐकू नाही शकत, कारण तुमची आत्मा चार्जच नाही आहे. परमेश्वर काहीतरी सांगणार आहे पण तुम्ही काय पडलात, थंड बॅटरी झालात तुम्ही. आतमध्ये काहीच चार्जिंग नाही, सिग्नल निघतच नाही आहे, चार्जिंग आहेच नाही. पवित्र आत्मा तर काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे पण बोलतच नाही. का? कारण चार्जिंग काय आहे, 0. बॅटरी काय आहे, 0. ह्याचमुळे लोक बोलतात मला समजत नाही काय करायचं आहे. मी बोलतो कसं नाही समजत काय करायचं आहे? जर तुम्ही अन्य भाषा बोलला असता तर असं काहीच नाही जगामध्ये जे तुम्हाला नाही माहीत काय करायचं आहे. तुम्ही तुमची बॅटरी चार्जच नाही केली. हे तर तेच आहे, तुम्ही प्लॅस्टिकचा फोन घेऊन ओरडत आहेत, मम्मी मम्मी मम्मी. फोन आहे तो प्लॅस्टिकचा. खूप लोक बोलतात ना तसंच प्रकारे, प्रभू ऐक, आतमध्ये काय हायच नाही त्या फोनच्या. मस्करी करत आहात तुम्ही. तुम्ही प्रार्थना केलीच नाही. 15 मिनिटाच्या प्रार्थनेमध्ये सुद्धा लोक 5 मिनिटानंतर जोडले जातात आणि 2 मिनिटापूर्वीच पळतात. नंतर आम्हाला बोलतात की आमचं जीवन बदललंच नाही. मी बोलतो प्रार्थना कधी केली तुम्ही? परमेश्वर काय बोलतो त्याची ऐकण्याची तयारी कधी केली तुम्ही? प्रेज लॉर्ड. का परमेश्वराकडून ऐकण्याची तयारी तुम्ही? तुम्हाला नाही माहित मी दिवसभरात किती अन्य भाषा बोलतो. जेव्हा मी नवीन ख्रिश्चन होतो तेव्हा मी 5 ते 6 दिवस अन्य भाषा बोलत होतो. मी माझ्या तोंडातून काहीच ऐकू नाही शकत होता अन्य भाषा सोडून. मी लोकांशी तुमच्याशी बोलत पण होतो अन्य भाषा बरोबर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचं प्रेषितांचे कृत्य 20 अध्याय 32 वचन. तर समजलं का चायनीज? हे तुमच्यावर आहे, तुम्ही त्या चायनीजला समजता की नाही समजत. त्यासाठी काय करावं लागेल? बोला, अन्य भाषेत बोलावं लागेल. और उसके लिए क्या करना पड़ेगा? बोले अन्य भाषाओं में बोलना पड़ेगा. प्रार्थना करावी लागेल. पण काही लोकांना वाटतं प्रार्थना करावी लागेल, स्वतःला करायची नाही, करून घ्यायची प्रार्थना. कारण ते धर्माकडून आलेले आहेत. त्यांच्या डोक्यात काय घुसलं आहे? धर्म. आणि धर्मात काय असतं? सर्व देवावर प्रभूवर टाका आणि त्याची बुराई करत राहा. प्रभूनी मारले, प्रभूनी मारले, प्रभूनी मारले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेषितांचे कृत्य 20 अध्याय 32 वचन लिहिले आहे. आणि आता मी तुम्हाला देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो, जी वाढ करण्यासाठी समर्थ आहे व सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वचन द्यायला समर्थ आहे. हालेलुया. बोला, कृपेच्या वचनाच्या अधीन करतो, जी तुमची उन्नती करू शकतो. हे कशा प्रकारे आहे? जिथं सिस्टर सौमित्रा बोलतील यांना की मी तुला तुझ्या पप्पांकडे सोडतो, मी तुझे फीस देऊ शकतील. काय बोलतील? मी तुला कुठं सोडत आहे? तुझ्या पप्पांकडे, जी तुझी फीस देतील. जर निर्मलला फीस पाहिजे तो कुठे जाईल? कारण मम्मीनी काय बोलले की मी तुझ्याकडे कुणाला सोडतो? तुला कुणाकडे सोडतो? पप्पांकडे, जे तुला काय देऊ शकतील? फीस. आता वचनाला वाचू. आता हे वाचू काय लिहिलं आहे? मी तुला परमेश्वराकडे आणि त्याच्या कृपेच्या वचनाकडे. असं मम्मी बोलली, मी तुला कुणाकडे सोपवते? तुझ्या पप्पांकडे. पप्पा काय झाले? अनुग्रहाचं वचन. तर मम्मी काय बोलली मुलाशी? मी तुला अनुग्रहाच्या वचनाकडे सोडते, जी तुझी उन्नती करू शकेल. जर ह्याला उन्नती करायची आहे तर कुठे जाईल तो? अनुग्रहाच्या वचनाकडे. कुणाकडे जाईल? खूप लोक बोलतात माझी उन्नती नाही झाली. मी बोलतो तू अनुग्रहाच्या वचनाकडे गेला का? तुम्ही किती वचन ऐकले? जर तुम्ही तक्रार करतायत की माझं जीवन पुढे नाही वाढत, मी बोलतो जर तुम्हाला पुढे वाढायचं तर कुठे जावा? अनुग्रहाच्या वचनाकडे, कृपेच्या वचनाकडे. की मी तुला त्या कृपेच्या वचनाकडे सोपवतो, जे तुझी उन्नती करेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं जीवनात पुढे वाढायचं, तुम्हाला काय वाचावं लागेल? अनुग्रहाचे वचन. प्रेज द लॉर्ड. खूप सोपे आहे. तर तुम्ही तुमचे जीवन काय बनवू शकता? खूप सोपे, सरळ.
प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला, आपले जीवन सोपे बनवा. तयारी करा. काय करा? तयारी करा. मागच्या वेळी आपण काय शिकलेलो? कशासाठी तयारी करा? की आपल्या हृदयाला तयार करा प्रभूची सेवा करण्यासाठी. आपल्या हृदयाची तयारी करा. कशाची तयारी करा? हृदयाची. हे खूप महत्वाचे आहे की तुम्ही काय करा? तयारी. प्रभूची सेवा आपल्या हृदयाने करण्यासाठी काय करा? तयारी. ह्या त्या गोष्टी जे आम्ही तुम्हाला सांगत आहे ज्याने तुमचे भले होईल. यामध्ये आज एक अजून गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही तुमचे हृदय तयार करत आहात परमेश्वराच्या सेवेसाठी, तर काय करा? बी अवेलेबल. उपलब्ध राहा प्रभूसाठी. जेव्हा तुम्ही उपलब्ध नाही प्रभूसाठी, तर फरक नाही पडत तुमच्याकडे किती टॅलेंट आहे. प्रभू तुम्हाला तुमचा वापर नाही करू शकत. जे आहेच नाही त्याचा कसा वापर करू? प्रेज द लॉर्ड. करू शकतो तुम्ही? नाही करू शकत. प्रभूसाठी काय व्हा? उपलब्ध. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तयारीचे वर्ष आहे. शेजाऱ्याला बोला, तयारीचे वर्ष आहे. तयारीचे वर्ष. आणि मागच्या वेळी काय शिकलेलं पूर्ण झालं ना ते, की आपल्या हृदयाला तयार करा प्रभूची सेवा करण्यासाठी. आज दुसरं आहे, परमेश्वराच्या घरासाठी तयारी करा. बोला, परमेश्वराच्या घरासाठी तयारी करा. पहिला इतिहास 22 अध्याय 11 पासून ते 14 वचन. फर्स्ट क्रॉनिकल्स चॅप्टर 22 वर्स 11 to 14. तर 4 पॉइंट आहेत. पहिला पॉइंट आपण मागच्या वेळी शिकलो, तर काय करा? आपल्या हृदयाला तयार करा प्रभूची सेवा करण्यासाठी. दुसरा आहे, आपण बोलत आहेत परमेश्वराच्या घरासाठी तयारी करा. प्रेज द लॉर्ड. कशासाठी तयारी करा? परमेश्वराच्या घरासाठी. ह्या तयारी आहे जे तुम्हाला करायची आहे. इथे वाचू आपण. दावीद म्हणाला, मुला तुला परमेश्वराची अखंड साथ लाभो, तुला यश मिळो. परमेश्वर देवाने भाकीत केल्याप्रमाणे तुझ्यातून त्याचे मंदिर बांधून हो. तो तुला इस्रायलचा राजा करील, लोकांचे नेतृत्व करायला आणि परमेश्वर देवाचे नियम पाळायला तो तुला ज्ञान व शहाणपण देव. लक्षात ठेवा काय लिहिलंय? ज्ञान व शहाणपण देव. इस्रायलसाठी परमेश्वराने मोशेला जे नियमशास्त्र सांगितले ते तू कसोशीने पाळ, म्हणजे तू यशस्वी होशील. घाबरू नको, दृढ राहा, हिम्मत बाळग. हालेलुया. तर तो स्वतःच्या मुलाला काय करत होता? तयारी करायला शिकवत होता. पुढचं वाचू आपण. लिहिलं आहे की सलमोन परमेश्वराच्या मंदिराच्या वास्तूसाठी मी खूप मेहनत केली. काय लिहिलं आहे? खूप मेहनत केली आहे. 3750 टन सोने आणि 37500 टन चांदी मी जमवली आहे. कधी? खूप मेहनत करून. लोखंड आणि पितळ तर मोजदाद करणे कठीण इतके आहे. दगड, लाकूड यांचाही साठा मी केलाच आहे. सलमोन त्या तू भर घालू शकतोस. हालेलुया. तुम्हाला माहित आहे कोण बोलत आहे? दाऊद बोलत आहे. सलमोन अशी बोलत आहे. दाऊद परमेश्वरासाठी घर बनवणार होता, पण त्यांनी खूप सारे रक्त सांडले होते. परमेश्वर बोलत त्याला, तू माझ्यासाठी घर नाही बनवू शकत. माझ्यासाठी घर कोण बनवणार? तुझा मुलगा सलमोन बनवणार. पण दाऊदचे हृदय सत्य होतं की तो बोलला, नाही मला तर घर नाही बनवायचा, मी का मेहनत करू. विचार करून बघा दाऊद काय बोलला. दाऊदला मना केलं परमेश्वराने, तू घर नाही बनवणार म्हणून. तरी सुद्धा त्यांनी काय केलं? प्रभू परमेश्वराच्या घरासाठी तयारी. आणि तयारी बघा की मी खूप मेहनत घेतली. काय केलं त्याने? 3750 टन सोने, जे सोने त्यांनी जमवलं, जे प्राइस काढलं तर $100 मिलियन. हालेलुया. जगातील सर्व श्रीमंतांकडे पण एवढा पैसा नाही आजच्या काळात. $100 बिलियन. मिलियन बिलियन डॉलर 100. आणि हे सर्व दाऊदने कधी जमा केलं? खूप मेहनत करून त्याच्या क्लेशमध्ये. म्हणजेच संकटामध्ये त्यांनी एवढे पैसे जमा केले होते. लवडा पास्ट आमच्याकडे खायला नाही, कुठून देणार? तुम्हाला बायबल नाही माहीत. कोविड चालू आहे, नोकरी नाही, कुठून देऊ? कारण तुम्हाला बायबल नाही माहीत. लिहिलं आहे तिकडे. संकटाच्या वेळी त्याच्याकडे इतके पैसे होते की त्यांनी त्याच्या संकटावेळी पैसे जमा केले मंदिर बांधण्यासाठी. 3750 टन सोने, 37500 टन चांदी, पितळ आणि लाकूड ते जमा केले. लोखंड इतके जमा केले की मोजणारा सुद्धा बोलला मोजता येणार, मोजण्याच्या पलीकडे जमा केले. असंच बघू किती कमऱ्यामध्ये आहेत. विचार करून बघ किती पैसे. ते पण कधी? जर तुम्ही या बायबलमध्ये विश्वास करता, जगाकडे पैसे असो या नसो, तुमच्याकडे पैसे कायम असतील. प्रेज द लॉर्ड. पण तेव्हा जेव्हा तुम्ही काय करशील? तयारी. जी बायबल आम्ही तुम्हाला शिकवत आहे असंच नाही शिकवत आहे. त्यांनी काय बोलले? संकटाच्या वेळी. तर बोललं का हो माझ्याकडे असेल तेव्हा मी देईल, माझ्याकडे नाही तेव्हा मी काय करू? कारण तुम्हाला बायबल नाही माहीत. जेव्हा तुम्हाला बायबल समजण्यात येईल, जेव्हा तुम्हाला बायबल समजेल, तुमच्याकडे कायम देण्यासाठी असेल. प्रेज द लॉर्ड. आणि थोडं नाही खूप असेल. शेजाऱ्याला बोला थोडं नाही खूप असेल. आणि हा तो दाऊद आहे ज्याच्याकडे काहीच नव्हतं. आठवण आहे ना तुम्हाला? हा कुठल्या राजाच्या खानदानातून नाही आला होता.
वडिलांचे मेंढरे तो चरत होता. वरून राजा त्याच्या जीवनाच्या पाठी पडला होता. वरून त्याकडे काहीच नव्हतं. सर्व संपत्तीची काय केली असेल, जप्त केली असेल. आणि जे लोक दाऊदला भेटायला आलते ते पण काय होते, भुके नंगे, भूक मरे. वाचा जाऊन प्रीटी ना, त्यांच्याकडे खायला काय होतं, पूर्ण कर्जात होते. ते सर्व असे त्यांचे मेंबर्स होते दाऊदचे. कसे होते, गरीब, कर्जात, संकटात, परेशान. त्यानंतर सुद्धा दाऊद काही का पैसा होता त्याने दिले. विचार करा, जर तुम्ही बायबल वाचायला सुरुवात कराल, जेव्हा तुम्ही बायबल वाचायला, प्रॉब्लेम हा आहे लोक बायबल वाचतच नाही. फक्त चर्चमध्ये ऐकला आणि घरी जाऊन झोपला. तर तुम्हाला दिसतंय कमी होते पैसे की जास्त होते, खूप जास्त. $100 बिलियन. आता तर सोन्यातच फक्त मी सांगत आहे. असं बोलले जाते की सलमोनाची संपत्ती $300 बिलियन इतके पैसे होते त्यांच्याकडे. आणि कुठून आला, बायबल वाचून. प्रेज द लॉर्ड. त्यांच्याकडे काय येत होती, बुद्धी. आठवण ना, मी मगाशी बोललो होतो, बुद्धी आणि समज, शहाणपण, ज्ञान आणि शहाणपण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना प्रार्थना करावी लागत होती की तुझ्याकडे बुद्धी आणि समज येऊ, शहाणपण येऊ. पण आज आपल्याकडे बुद्धी आणि समज ऑलरेडी आहे. येशू ख्रिस्त काय आहे, आपली बुद्धी आहे. पवित्र आत्मा हा शहाणपण, समज आत्मा आहे. बुद्धीचा आत्मा जो आपल्यामध्ये पहिल्यापासून आहे. ह्या गोष्टींत आपल्याला मागायची पण गरज नाही की प्रभू मला बुद्धी दे. फक्त तुम्ही हात उचलून धन्यवाद देता, बोलता धन्यवाद प्रभू मला बुद्धी देण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चला पुढे वाचू. अजून आपण वाचू एज्रा 2रा अध्याय 68 ते 69 वचन वाचू आपण. हे सर्व जण यरुशलेम मध्ये परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. अनेक घराण्यांच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी देणगी दाखल भेटी दिल्या. उद्ध्वस्त झालेल्या मंदिराच्या जागी त्यांना नवीन मंदिराची वास्तू उभारायची होती. त्यांनी स्वतःच्या इच्छेने काही दिले. बोला, स्वतःच्या इच्छेने. त्यांच्यावर कुठलाच दबाव नव्हता. लोक आपल्या मर्जीने देत होते. तर बोलू नका चर्चमध्ये पैसे मागा. चर्चमध्ये कोणच पैसे नाही मागत. तुम्हाला स्वतः माहिती असलं पाहिजे की प्रभूची सेवा कशा प्रकारे केली जाते. हेच आम्ही सांगत आहे. प्रभूच्या घरासाठी काय करा, तयारी. आपले मन बनवा की तुमची पार्टनरशिप मागच्या वर्षापेक्षा 10 गुणा वाढणार आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही मागच्या वेळी 10,000 केले होते तर तुम्ही तुमचं मन बनवता की ह्या वर्षी माझे काय होणार आहे, 10 लाख. परमेश्वराच्या घरासाठी काय करा, तयारी. प्रेज द लॉर्ड. पुढचे वचन बोला, आपल्या इच्छेने का जबरदस्तीने, कशाने. तर दिल्या, तुम्ही विचार करायचा, दिले असतील 2, 3, 4, 5 रुपये. वाचू आपण किती दिले. या वास्तूसाठी त्यांनी यथाशक्ती दिलेल्या दाण्याशी सोने 1,110 पाऊंड, चांदी 3 टन, याचकांचे अंगरखे 100. तर आपल्या इच्छेने काय 5 रुपये आणून नाही दिले की प्रभूला आमच्या इच्छेने देतो. तुम्हाला माहितच नाही प्रभू आहे कोण. प्रभूला आपले सर्वश्रेष्ठ दिले जाते, राहिलेले नाही दिले जात. ही मूर्ती नाही, तो जीवित प्रभू आहे. मूर्तीला तुम्ही जे म्हणतील ते द्या, कारण मूर्ती हाच नाही, त्याच्या आतमध्ये काहीच नाही. तर हा जीवित प्रभू. जीवित प्रभूला तुम्ही काय देता, आपले बेस्ट. असं नाही की निघताना जे खिशात आहेत चिल्लर तेच तुम्ही हात टाकून दिलेत. तर अशा प्रकारे वागू नका. त्यांनी आपल्या इच्छेने दिले. You don't behave like that. आणि या वास्तूच्या त्यांनी यथाशक्ती दिलेल्या दाणे अशी की सोने 1,110 पाऊंड, चांदी 3 टन, याचकांचे अंगरखे 100. स्वतःच्या इच्छेने. बोला, स्वतःच्या इच्छेने. हेच तर आम्ही तुम्हाला सांगतो. तुमची इच्छा काय आहे, तुम्हाला काय व्हावं लागेल, मोठे. बघा काय होते त्यांची इच्छा. तर कुणाला तुम्हाला सांगायची गरज नाही पडली पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे. हेच आम्ही सांगत आहे. प्रभूच्या घरासाठी काय करा, तयारी. त्यांनी खजानामध्ये दिले पैसे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचे वचन निर्गमन 36वा अध्याय 1 वचन सांगते. तेव्हा बसालेल व अहल्याब यांनी आणि परमेश्वराने तर कारागिरांना या कामाच्या कसबाचे ज्ञान व समज दिली आहे. त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे पवित्र मंडपाचे हे बांधकाम करावे. परत काय शब्द आला इथं, ज्ञान व समज, बुद्धी व समज. आठवण आपण इतिहासात पण वाचलं होतं, बुद्धी आणि समज. तर बुद्धी आणि समज खूप महत्वाचे आहे आणि ते तुमच्या आतमध्ये ऑलरेडी आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, मी बुद्धिमान आहे. आपल्या हाताला उचला आणि बोला, मी बुद्धिमान आहे, मी बुद्धिमान आहे, मी समजदार आहे, मी बुद्धिमान आहे, मी समजदार आहे. प्रेज द लॉर्ड. वचन माझ्या आतमध्ये काम करत आहे. बोला, वचन माझ्या आतमध्ये काम करत आहे. वचन माझ्या आतमध्ये काम करत आहे. वचन माझ्या आतमध्ये काम करत आहे. बोला. ठीक आहे, पुढे वाचू. 2रं वचन.
नंतर बस्सालेल व अहिलाब यांनी ज्या कारागिरांना परमेश्वर विशेष कसं व ज्ञान दिले होते त्यांना मोशेने बोलावले. ह्या कामात मदत व सेवा करण्याची त्या लोकांची इच्छा होती, म्हणून तेही खुशीने आले. तुम्ही बघा, इकडे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ज्यांना ज्यांना इच्छा झाली होती, उत्साह झाला होता. उत्साह बोलू शकता. जेव्हा तुम्ही चर्च मध्ये असतात, जेव्हा तुमच्या आतमध्ये उत्साह आहे तो 100 आत्मे जिंकण्याचा, तुम्ही पुढच्या रविवारी 2 आत्म्यांसोबत नाही येऊ शकत. कारण जो उत्साह आला होता तो कुठून आला होता? परमेश्वराकडून. तुमचं काम आहे त्या उत्साहाला सांभाळून ठेवा, त्या उत्साहाप्रमाणे काम करा. जर तुमच्याकडे उत्साह आलता सेल लीडर बनण्याचा आणि तुम्ही मध्येच बोलता नाही आता मला सेल लीडर नाही बनायचं आहे, तुम्ही बोलता खूप परेशानी आहे, संकट आहे, तुम्ही असं नाही करत. कारण जे परमेश्वर तुम्हाला देतो तुम्हाला हिशोब द्यावा लागेल परमेश्वराला त्याचा. तर असं होऊन देऊ नका की तुम्ही चर्चमध्ये बसला, तुमच्याकडे उत्साह आला, तुम्ही बोलू नका माहित नाही कुठून आला. तो उत्साह परमेश्वराकडून आला. खूप जण ती गोष्ट माहित नाही. तर लोकांकडे उत्साह असतो, यावर्षी मी 10 लाख देणार, 10 लाख देणार. माहीत पडलं वर्षाला शेवटी 10,000 दिले. फक्त त्यांना माहित नव्हतं त्या उत्साहाला त्यांना सांभाळायचं आहे, त्याला टिकवायचं आहे, त्यांना तयारी करायची होती. त्यासाठी फक्त लिहून सोडायचं नव्हतं, त्याच्यावर बसून मनन करायचं होतं, त्याच्यासोबत प्रार्थना करायची होती. सकाळ दिवस रात्र त्यांचं काय बनायला पाहिजे होते? मनन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण तो उत्साह कुठून येतो? परमेश्वराकडून. जेव्हा तुमच्याकडे उत्साह येतो तुम्ही त्या उत्साहाला असं सोडू नाही शकत. चर्चमध्ये उत्साह कुठून आला? परमेश्वराकडून. प्रेज द लॉर्ड. कुठून आला? परमेश्वराकडून. तुम्हाला त्या उत्साहाला सांभाळून ठेवायचं आहे, त्या उत्साहाप्रमाणे आपलं जीवन चालवायचं आहे, त्या उत्साहाप्रमाणे आपली तयारी करायची आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक गोष्ट जी प्रभू परमेश्वराने मला 2003 करायला सांगितली होती ती आज पण मी करत आहे. मी ते लिहिलं आणि प्रत्येक दिवशी त्यांवर काम करतो. परमेश्वर अशी कुठलीच गोष्ट नाही जी तू मला करायला सांगितली मी ती सोडून टाकेल. आणि परमेश्वर मला करायला खूप काही सांगितलं आहे. मी तुम्हाला सांगू शकतो परमेश्वर मला 10,000 गोष्टी करायला सांगितल्यात. हजारो गोष्टी प्रभूने मला करायला सांगितल्या आहेत. मी त्या प्रत्येक गोष्टीला करत आहे. मी बोलतो प्रभू रॅप्चरच्या पहिला मला सहायता कर, माझी कुठली गोष्ट नको राहून दे. मी प्रत्येक दिवशी त्यासाठी प्रार्थना करत आहे. प्रत्येक दिवशी जे मला करायला पाहिजे ते मी करत आहे. मला माहिती आहे जेव्हा मी प्रभूला परमेश्वर भेटेल त्या दिवशी तो मला विचारेल जी आयडियाज कल्पना मी तुला दिली आहे त्या आयडियाचं तू काय केले, जो उत्साह मी तुला दिला होता त्या उत्साहाचं तू काय केले. हे खूप महत्वाचे आहे. मला माहित आहे हे. तुम्ही काय करता? प्रभू परमेश्वरच्या घराची तयारी. तुम्ही तुमच्या पार्टनरशिपसाठी काम करता, तुम्ही तुमच्या आत्म्यांसाठी काम करता. तुम्हाला खूप सरळ आहे, सोपं आहे. जर मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला उन्नती करायचं तर काय करा? अन्य भाषा बोला. आणि कशाकडे जावा? अनुग्रहाच्या वचनाकडे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुढचे वचन. इस्रायल लोकांनी जी जी अर्पणे आणली होती त्यांचा देवाचे पवित्र स्थान बांधण्यासाठी त्यांनी उपयोग केला. रोज सकाळी इस्रायल लोकांनी अर्पणे आणणे चालू ठेवले. रोज सकाळी. ह्याचा अर्थ काय? कोणी सांगेल का? की प्रत्येक सकाळी आपले भेटे अर्पण करत होते. प्रत्येक सकाळी भेटे अर्पण करत होते. प्रत्येक सकाळी. काही लोक बोलतात चर्चमध्ये खूप भेट द्यावं लागते, सेलमध्ये पण द्यावी लागते, लीडर्स मीटिंगमध्ये पण द्यावी लागते, या इथं पण द्यावं लागते. मी तर बोलतो इथे तर लोक रोज अर्पण करत होते. माझ्या स्टाफला विचारा, आम्ही रोज सकाळी भेट देतो. विचारू शकता माझ्या स्टाफला. जेव्हा आम्ही ऑफिसची सुरुवात करता मी आणि माझा स्टाफ आपली भेट देतो रोज सकाळी. तर तुम्ही बोलशील ह्यांच्याकडे पैसा कुठून येतो? आम्हाला माहित आहे ही गोष्ट कुठं लिहिली आहे बायबलमध्ये. रोज सकाळी लोक आपले भेट अर्पण करत होते आपल्या इच्छेने. त्यांना जेवढे पाहिजे त्यांच्याकडे पूर्ण झाले तरी सुद्धा लोक आपल्या इच्छेने भेटे अर्पण करत होते. त्यांच्यावर कुठलाच दबाव नव्हता. आपल्या इच्छेने ते आणत होते. बोला, आपल्या इच्छेने ते आणत होते. तर तुम्हाला स्वतःची इच्छा तयारी करायची आहे. तुम्हाला कोणी सांगितलं नाही पाहिजे की काय करायचं आहे, की टीव्हीच्या प्रोग्रामवर करायचं आहे, रॅप्सोडीवर करायचं नाही. तुम्हाला आतून माहिती असले पाहिजे की आम्ही काय करणार आहोत, आपण काय करणार आहोत. पुढचे वचन आपण वाचू. शेवटी मग सर्व कसबी कारागीर पवित्र स्थानचे करीत असलेले आपले काम सोडून मोशेकडे आले व म्हणाले, लोकांनी खूप अर्पणे आणली आहेत. आम्हाला या पवित्र स्थानचे बांधकाम पूर्ण करावयास लागणाऱ्या साहित्यापेक्षा कितीतरी अधिक आमच्यापाशी आले आहे. विचार करून बघा. जर 100 करोड पाहिजे असतील तर लोक जमा केले झाले 200 करोड. का? कारण लोक काय होते? तयार होते. आणि हे लोक लक्षात ठेवा, हे लोक मिश्रमधून आले होते. हे राजांच्या खानदानचे नव्हते. होते का राजांच्या खानदानचे? राजांच्या खानदानचे होते. नोकर होते ते मिश्रमध्ये. तिथून निघून आले होते. त्यांच्याकडे बुद्धी होती. ते परमेश्वराप्रमाणे जगत होते. जेव्हा देण्याची वेळ आली त्यांच्याकडे काय होतं? भरून देण्यासाठी होते. प्रेज लॉर्ड. ऐकतात तुम्ही? समजतंय का तुम्हाला? हे काय आहे?
जुना करायचा आहे, मग विचार करा नवा करामध्ये आपल्याकडे ते असले पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुम्ही स्वतःला तयार करू लागला तर परमेश्वर तुमचे डोळे उघडेल. हालेलुया. आणि तुम्ही काय करशील? महान कामाला ग्लोरी. उचला आपले हात आणि अन्य भाषेत प्रार्थना करा. जे वचन तुमच्याकडे आले त्याला ग्रहण करा. लिबो शत्रहांद्र करा, त्याला ग्रहण आपल्या आत्म्यामध्ये करा. अन्य भाषेत प्रार्थना. तुम्ही आताच ऐकलं अन्य भाषा बोलून काय अन्य भाषेचे काय फायदे आहेत. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात तर आम्ही तुमचं स्वागत करणार आहे. आपले हात उचलू शकता, उभे राहू शकता जर पहिल्यांदा आला आहात तर. धन्यवाद. यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवू शकतो आपण. तर सर्वात पहिले तुमची तयारी आहे येशू ख्रिस्ताला ग्रहण करणे. जे आपण शिकलो अन्य भाषा बोलण्याबद्दल, या सर्व गोष्टी तोपर्यंत सुरू नाही होणार जोपर्यंत तुम्ही येशू ख्रिस्ताला ग्रहण नाही करणार. आपल्या जीवनात जोपर्यंत ग्रहण नाही करणार येशू ख्रिस्ताला. तर माझ्या अशी इच्छा की तुम्ही प्रार्थना करा. उभ्या हातात तुम्ही तुमचे डोळे बंद करू शकता. तर या प्रार्थनेला तुम्ही माझ्या पाठी आपल्या तोंडाने बोला. तोंडाने बोलणे खूप महत्वाचे आहे. बोला, हे प्रिय पित्या, मी तुझ्याकडे येतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. मी विश्वास करतो येशू ख्रिस्तावर, जीवित परमेश्वराच्या जीवित पुत्रावर. मी विश्वास करतो की येशू क्रूसवर मेला माझ्यासाठी आणि परमेश्वराने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत केले आणि तो सर्वदा जीवित आहे. आज मी येशूला बोलवतो माझ्या हृदयामध्ये माझा प्रभू होण्यासाठी, माझा स्वामी होण्यासाठी. आजपासून येशू ख्रिस्त जीवित परमेश्वराचा जीवित पुत्र माझा प्रभू आहे, माझा स्वामी आहे. आज मी आपल्या आतमध्ये विश्वासद्वारे अनंत जीवनाला ग्रहण करतो. आजपासून मी वाचलो आहे. धन्यवाद प्रभू, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, आमेन. वाव, जोरात टाळ्या बसू शकता तुम्ही. धन्यवाद. बसू शकता तुम्ही. धन्यवाद. तर ही वेळ आहे आपली भेट, आपला दशमांश, आपली पार्टनरशिप, आपल्या बीला पेरण्याचा. तर आपण आपल्या कॉयरचे स्वागत करू जोरात टाळ्या वाजून. तुम्ही कोणत्या स्थितीत जात आहात, तुम्ही किती लांब गेली आहात, प्रभूचे हात खुले आहे, फक्त करायचं विश्वास. तुम्ही कोणत्या स्थितीत जात आहात, तुम्ही किती लांब गेली आहात, प्रभूचे हात खुले आहे, फक्त करायचं विश्वास. सर्व काही है संभव जेव्हा त्याला हात मारू, सर्व काही है संभव येशूच्या नावात. पर्वत कोसळते, साखळ्या तुटते, सर्व काही है संभव येशूच्या नावात. सर्व काही है संभव जेव्हा त्याला हाक मारू, सर्व काही है संभव येशूच्या नावात. पर्वत कोसळते, साखळ्या तुटते, सर्व काही है संभव येशूच्या नावात. आपल्या हाताला उचलू आपण आणि प्रार्थना करू आपण. धन्यवाद देतो परमेश्वर तुझ्या दयेसाठी, करुणासाठी. धन्यवाद, 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 धन्यवाद. या भेटला आणण्याचा अनुग्रह आणि संधी दिल्याबद्दल. ही भेट तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आहे, जसे आम्ही दिले आहे याचे वाढलेल्या पिकाला आम्ही ग्रहण करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद.
आम्ही या भेटांवर आशीर्वादाचे आव्हान करतो आणि घोषणा करतो ही भेट तुझ्या राज्याला वेगाने वाढवत आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. प्रेज द लॉर्ड. तर काय अनाउन्समेंट आहे, लक्षपूर्वक ऐकू आपण, खूपच महत्वाचे आहेत. शेजाऱ्याला बोला अनाउन्समेंट टाइम. बोला घोषणांची वेळ, महत्वाची वेळ. तर तयारीचा वेळ आहे, अनाउन्समेंटची वेळ. सर्वात पहिली आहे, आम्ही प्रत्येक दिवशी प्रार्थना करतो. सकाळी 6:30 ते 7, दुपारी 4:30 ते 5:45, रात्री 10 ते 10:15 आमच्यासोबत प्रार्थनेमध्ये जुडा. तुम्हाला नाही माहिती, जेव्हा तुम्ही आमच्यावर प्रार्थना करतो तुमच्या जीवनात काय काय होऊ शकतो. खूप साऱ्या साक्षी तुम्हाला सांगू शकतो. खूप साऱ्या साक्षी येतात आमच्याकडे जेव्हा ते लोक आमच्यासोबत प्रार्थनेमध्ये एकत्र येतात. जेव्हा मी 15 मिनिटं प्रार्थना करत असतो त्यांच्या जीवनासाठी, किती गवाही आहेत जे आमच्याकडे येतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आमच्यासोबत प्रार्थनेमध्ये एकत्र या, खूप महत्वाचे आहे. त्यानंतर सेल सिस्टम. जर तुम्ही सेलमध्ये जात नाही तर सेलमध्ये जावा. कशात जावा? सेलमध्ये. ही त्या गोष्टी आहेत जे परमेश्वराने तुमच्या वृद्धीसाठी बनवले आहे. खूप सारे लोक सिस्टमला आपल्या मर्जीप्रमाणे चालवण्याचा प्रयत्न करतात, ते चुकीचे आहे. विचार करून बघा, तुमच्याकडे फोन आहे का? फोन किती वर्षापासून आहे? 2 वर्षापासून. त्या मर्जीने चालतो की तुमच्या मर्जीने चालतो? आपल्या मर्जीने चालतो फोन. जिथे हिरवा आहे ते हिरवं चालणार, लाल आहे ते लाल चालणार. मी जर बदलायचं असेल तेव्हा पण बदलणार नाही. म्हणजेच फोनचं आपलं एक सिस्टम आहे. काय आहे? हॅलो, फोनचं सिस्टम आहे की नाही? फोन आपल्या सिस्टमने चालतो, तुमच्या सिस्टमने. त्याचं मन आहे, ज्या प्रकारे चालायचं आहे त्या प्रकारे तो चालेल. तुम्ही जर ॲप जरी डाउनलोड केलं आणि तिकडे लिहिलं असतं ॲक्सेप्ट करा, जर ॲक्सेप्ट नाही केलं तर ॲप चालेल का? डाउनलोड होईल का ॲप? नाही होत. फोन पण कोणाच्या सिस्टमने चालतो? स्वतःच्या सिस्टमने. तुम्ही त्याचे मालिक असून सुद्धा त्याचं आपलंच एक सिस्टम आहे, तो तुमच्याप्रमाणे नाही चालत. तसं परमेश्वर पण तुमच्या सिस्टमद्वारे नाही चालत, त्याचं आपलं एक सिस्टम आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरचं काय आहे? आपलं एक सिस्टम आहे. जर तुम्ही सेल सिस्टममध्ये आहात, तुम्ही एक सेल लीडर आहात, तर सेल सिस्टमला कोणाच्या प्रकारे चालवा? आमच्याप्रमाणे. तसंच तुम्हाला पण एक सिस्टमचा भाग व्हायचा आहे. तर बोल नका मी सेलमध्ये नाही जाणार, माझ्याकडे वेळ नाही. जावा सेलमध्ये. जे काही संकट आहे सेलमध्ये सोडवले जाईल. जर तुम्ही सेलमध्ये जाता, तुम्ही अन्य भाषा बोलायला शिकता. या गोष्टी सेलमध्ये होतात. चर्चमध्ये इतका टाइम नसतो. मी प्रत्येक वेळी या चर्चमध्ये नाही करू शकत या गोष्टी. सेलमध्ये तुम्ही सांगू शकता आपल्या सेल लीडरला मला अन्य भाषा बोलायची आहे. सेल लीडरला पण दिसेल, तो तुमची मदत करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर अशात भाग घ्या सेल सिस्टममध्ये. शेजाऱ्याला बोला सेल सिस्टममध्ये भाग घ्या. सेल सिस्टममध्ये काय असतं? तुमचा एक सेल लीडर असतो, ज्याबरोबर तुम्ही काम करता, आत्म्याला जिंकता, स्वतःला पुढे वाढवता. पूर्ण सिस्टम आहे. तर तुमच्यातला असा कोणी आहे जो सेल सिस्टमचा पार्ट नाही, तर आजच एका सेल सिस्टमचा पार्ट बना. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर योर लव वर्ड, पास्टर क्रिस आणि पास्टर बेनिहीन बरोबर त्यांच्यासोबत आहे 25 जानेवारी ते 1 जानेवारी पर्यंत. ग्लोरी. धन्यवाद. मला विश्वास आहे की तुम्ही त्याच्याशी जुडणार. त्यानंतर 26 जानेवारीला संध्याकाळी 4 वाजता आपली चंगाई सभा आहे. ग्लोरी 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 ग्लोरी. महिमा. ग्लोरी. हे खूप महत्वाचे आहे. आपण ह्याच्यासाठी प्रार्थना पण करणार आहोत. पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्याची पब्लिसिटी करा. आपले नाव पाठवायला सुरुवात करा. लोकांचे रजिस्ट्रेशन करायला सुरुवात करा. त्यानंतर जर तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे काय? किती जणांकडे व्हॉट्सअप आहे? बंद करा. जितकं लवकर होईल व्हॉट्सअपवरनं किंग्स चॅटवर या. किंग्सचा आयकॉन टाकू शकता तुम्ही टीव्हीवर. जर तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे तर असं होणार आहे की तुम्ही कपडे काढून रस्त्यावर उभे आहात. कारण व्हॉट्सअपने आपले सिक्युरिटी चेंज केली आहे. आता तुमचा अकाउंट नंबर पण सगळ्यांना माहीत असेल. जर तुम्ही तुमच्या बायकोला आय लव्ह बोललं तर ते पण फेसबुकवर येईल. पूर्ण जीवन बर्बाद केलं त्या लोकांनी. तर भावांनो आणि बहिणींनो, तर व्हॉट्सअप काय करा? बंद. हाय, अजून दिवस आहेत. 1 फेब्रुवारीपासून ते करणार आहेत. तर जितके पण कॉन्टॅक्ट आहे सेव्ह करा. कुठे या? किंग्स चॅटवर. हे जगाचे एकमात्र ॲप आहे जे तुमची कुठलीच इन्फॉर्मेशन लीक नाही करू शकत. बाकी असं कुठलंच ॲप नाही जो तुमची इन्फॉर्मेशन लीक नाही करत. जर तुम्हाला तुमच्या माहितीची प्रेम आहे तर कुठे या? किंग्स चॅट.
दिसतंय ना तुम्हाला आयकॉन? ह्या क्राइस्ट एम्बेसी चर्च आहे, पास्टर क्रिसचे आहे ॲप. प्रेज द लॉर्ड. हे 10 वर्षापासून चालू आहे. हे आता लॉन्च नाही झालं. जे पण व्हॉट्सअप आहे ते बंद करायला सुरुवात करा. आपल्या मित्रांना पण बोला. एकच ॲप राहिलंय जगामध्ये जे इन्फॉर्मेशन लीक नाही करत. ते बोलते तुम्हाला कसं माहीत? बोला आम्हाला माहीत आहे. आमच्या पॉलिसीला पण तुम्ही वाचीला जे पॉलिसीज आहे किंग्स चॅटमध्ये, की आम्ही तिथं लिहिलं आहे आम्ही तुमची इन्फॉर्मेशन शेअर नाही करत. मग जगात असं कुठलेच ॲप नाही जे तुमची इन्फॉर्मेशन शेअर नाही करत. जर तुम्हाला फेसबुक पाहिजे, आमच्याकडे फेसबुकसाठी पण काय आहे, युकोस काय आहे, तर त्या गोष्टीला सोडून स्थलांतर करायला सुरुवात करा. व्हॉट्सअप तर पक्का बंद करा. जर तुम्ही व्हॉट्सअप इन्स्टॉल केलं तेव्हा त्यांनी तुम्हाला विचारलेलं की आम्ही तुमचे फोन नंबर बघू शकतो, आम्ही तुमचे डॉक्युमेंट बघू शकतो, आम्ही तुमची चॅट बघू शकतो. त्यांनी तुमची साईन केली होती, तुम्हाला माहीत पण नसेल. आता ते काय बोलताय, आम्ही पूर्ण सर्व माहिती कुणाला देणार? फेसबुकला. त्यानंतर ते तुम्हाला ट्रॅक करतील की तुम्ही कुणाला पैसे दिले, कुणाला पैसे नाही दिले. त्यांना सर्व काय माहीत असेल तुमच्याविषयी. तर हे व्हॉट्सअप काय करा, बंद करा. ऐकताय तुम्ही? समजताय ना? जे आत्ताच शिकलेले ते बोलते आत्ताच तर शिकलं आम्ही, काय हरकत नाही. आता काय शिका? किंग्स चॅट पण तसंच आहे, पट्टीने बेटर आहे, चांगले आहे. किंग्स चॅटवर तुम्ही तुमची ऑफरिंग देऊ शकता. खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी शेअर करू शकता जे तुम्ही व्हॉट्सअपवर नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. तर शेजाऱ्याला बोला व्हॉट्सअप बंद करा. आमच्या चर्चची जेवढी काही इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे, ते पण आम्ही स्थलांतर करत आहे किंग्स चॅटवर. पुढच्या 5-6 दिवसात जे पण काय आपण बोलणे करू ते कुणाच्या थ्रू करणार? किंग्स चॅट. का? कारण व्हॉट्सअप काय झालं, विकले गेले आहे, रस्त्यावर आले आहे आणि त्यांनी सर्व त्यांचे एथिक्स विकले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभे राहू शकता. परमेश्वराचा धन्यवाद देऊ आपण. आपल्या हाताला उचला. धन्यवाद परमेश्वराचा. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या बरोबर सर्वदा असो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा सदा माझ्या जीवनामध्ये निवास करेल आणि मी सदा परमेश्वराच्या घरात निवास करेल. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. धन्यवाद. आनंद साजरा करा. वचन काय करते? काम करते. गॉड ब्लेस यू. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.